सॉरी, फोन आल्यामुळे कट झाला आपला लेक्चर अर्धाच. फोन आल्यामुळे आपल्याला कट करायला लागतो लेक्चर, कारण ट्रू कॉलर असल्यामुळे ते पटकन लक्षात येत नाही, त्याचं नाव वगैरे येत आणि कट होतो फोन. असा ऑर्डिनरी असला तरी पण तो कटच होतो. सो 2.1 मधला आपल्याला सेकंड पॅराग्राफ घ्यायचा, फर्स्ट नाही घ्यायचा, उगाच दिलेला आहे तापट पसारा. त्यामुळे सेकंड पॅराग्राफ बघा. अकॉर्डिंग टू भौमिक देशमुख यांच्या मते द टर्म आदिवासी इज अ अम्ब्रेला टर्म फ्रॉम द heterogeneous set ethnic and tribal groups believed to be a aboriginal populations of India. This compares to a substitutional a minority of the population of India. Scholars like David Hardiman also prefer to use the term Adivasi because it relates to a particular historical development during the 19th century. बघा, भौमिक देशमुख यांच्यामध्ये आदिवासी एक व्यापक संकल्पना आहे. दॅट इज अम्ब्रेला बोलतात ना, व्यापक, पसरलेली. यामध्ये कसं असतं माहिती आहे, एक बहुजिन्नसी वांशिक म्हणजे परंपरागत नुसार आलेले अधिम गटाचा, अधिम म्हणजे सुरुवातीचा मानव, ट्राईब्स ज्याला म्हटलं जातं, हेट्रोजिनियस म्हणजे अधिम गट, याचा समावेश होतो. ते भारताचे मूळचे रहिवासी मानले जातात. सगळ्यात पहिले जंगली माणूस, पण ते भारताचे मूळचे रहिवासी मानले जातात. आणि हा भारतात महत्त्वपूर्ण अल्पसंख्याक म्हणजे या समाजाची लोक ही फार थोडीच आहेत, म्हणून अल्पसंख्याक समजलं. दॅट इज सबस्टेशनल मॉनिटरी ऑफ पॉप्युलेशन ऑफ इंडिया म्हणजे अल्पसंख्याक असं समूह आहे. इन डेव्हिड हार्डमन also prefers to use the term Adivasi because it relates to particular historical development during the 19th century. 19व्या शतकामध्ये इन 19th century काय झालं, ऐतिहासिक घडामोडीशी हा संबंधित होता. Adivasis, according to Hardman, is a groups have evolved a collective identity having a shared, a common fate under a colonial rule. Today, Adivasi group are a politically assertive, a category which, along with the details, make up a large sections of the marginalized communities in India. आज बघायला गेलं तर आदिवासी म्हणजे काय, वसाहत काळामध्ये समान कर्म असलेल्या लोकांचा गट. वसाहतीचा जो कालावधी होता याच्यामध्ये समान कर्म असलेल्या लोकांचा गट. वर्तमान काळामध्ये आदिवासी हा एक राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा गट होता. दलितांचा हा समुदाय भारतीय सीमांत समुदायाचा मोठा भाग होता. त्याच्यानंतर डायरेक्ट पेज टर्न करा, पुढचं पेज लक्ष द्या. पुढच्या पेजवरती तुम्हाला सगळा तक्ता आहे, चार्ट आहे. तो चार्ट तुम्हाला वाचायचा आहे. आदिवासी कोणकोणत्या भागामध्ये, कोणकोणत्या प्रदेशामध्ये राहतात आणि कोणते आदिवासी जमाती आहेत ते फक्त त्याच्यात दिलेलं आहे. तर त्यांचं लोकेशन काय, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या लेखकांनी दिलेल्या व्याख्या आहेत. त्यातली कुठलीही जी तुम्हाला आवडेल ती पाठ करा. असं काही नाही की एकच केली पाहिजे, एकच करायची, पर्टिक्युलरली एकच करायची. देन कम टू द नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट पेज. Scheduled tribes can also ascendant by the fact that they live apart, hills, and even where they live in a plain, they lead to a separate and excluded existence and are not fully assimilated into the main body of people. They may belong to any religions. To brief, a tribes to be specified as a scheduled tribe should fulfill the following criteria. It should have its distinct language, religious beliefs and cultures which should quantified to considered as a primitive. It should have a isolated existence case lives in the proximity other caste communities. It should not have assimilated with them. It should be extremely backward both the educationally and economically. The terms tribe is a scheduled tribe are the complementary and not a कॉन्ट्रडिक्टरी. बघा, आदिवासी म्हटलं की एक बघायला गेलं
तर कोणालाही आदिवासी म्हणता येईल का? तुम्ही आणि मी आदिवासी आहे का? नाही. त्यांच्यासाठी एक पर्टिक्युलर काही गोष्टी वापरलेल्या आहेत. कोणकोणत्या? बघा, पहिली गोष्ट, त्याच्या विविध व्याख्या ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्या व्याख्यांमध्ये काही अनेक जमाती बसत नाहीत. काही अनेक जमाती बसत नाहीत. कोणत्या? अनुसूचित जाती, ट्राईब्स पीपल मीन्स व्हॉट, शेड्यूल ट्राईब्स मीन्स व्हॉट. तर या संज्ञेचा अर्थ असा आहे की हा समुदाय, हे जे समुदाय आहे ना, लांब, आपल्या वस्तींपासून फार लांब, दूर, टेकड्यांमध्ये, जंगलांमध्ये राहणाऱ्या वस्त्या. बरोबर आहे. काही ठिकाणी त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व असतं. त्यांच्यामध्ये कोण कुठलाही समाज पडत नाही. आता बघा, अंदमान निकोबार येथे जारवा नावाची जी जमात आहे, मला वाटतं मी 11वीला पण तुम्हाला सांगितलं असेल की जारवा नावाची जी जमात आहे ना, ही जमात मोस्ट ऑफ आपल्यामध्ये कोणाला इन्क्लूड करत नाही. त्यांना आवडत नाही आपण गेलेलं. आपण जरी त्यांना भेटायला गेलो तरी ते आपल्यापासून, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून पण 1 किलोमीटर अंतरावरती असतात त्यांची घरं वगैरे. त्यांना आपण डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. इवन ते आपल्याशी बोलायलाही बघत नाही. NGC वगैरे जर तुम्ही बघत असाल, नॅशनल जॉग्राफिक चॅनल वगैरे जर बघत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आढळेल, बघा, ते जारवा ट्राईब्स इन अंदमान निकोबार, ते लोक जातात, त्यांच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर असा एक व्यक्ती असतो जो आदिवासी समुदायाशी आणि शहरी जीवनाशी निगडीत असतो, जो फ्लंटली इंग्लिश समजू शकतो आणि त्यांची भाषा समजू शकतो. अशा प्रकारच्या व्यक्तीला घेतात आणि त्यांच्याबरोबर जातात आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. पण ते शक्यतो त्यांच्यामध्ये डिटेल्सचा प्रश्नच नाही. डिटेल्स हे स्वतःच्या लाईफबद्दल ते सांगतच नाही, बिकॉज देअर लाईफ इज अ सिम्पल लाईफ. तिथलं जे लाईफ आहे जे सिम्पल आहे, त्यामुळे डिटेल्स असं त्यांच्या जीवनाबद्दल काय असणार, आपल्यापेक्षा थोडंसं वेगळं असतं. त्यांचं स्वतंत्र असं वस्तित्व असतं आणि आपल्यापासून ते विलग झालेले असतात. समज फुल्ली असिमिलेटेड, त्याला आयसोलेट सुद्धा असं म्हणतो आपण. मैदानी भागातील इतर लोकांसह अधीम जमाती मिळून मिसळून राहत नाहीत. मैदानी भागात राहत नाहीत, बरं ना. मैदानी भागात राहत नाही, ज्या इतर लोकांमध्ये मिळून मिसळून राहतात त्यांना आवडतच नाही. थोडक्यात काय, तर एखाद्या जमातीला अनुसूचित जमात ठरवण्यासाठी काही निकष लक्षात घ्यावे लागतात. एक, मगाशी मी सांगितलं, त्यांची भाषा, त्यांच्या धार्मिक श्रद्धा, त्यांची संस्कृती ही वेगळी असते. 2, त्यांचं अस्तित्व अलिप्त असतं. आदिवासी म्हणजे काय, त्यांचं अस्तित्व अलिप्त असतं, लांब राहतात ते. 3, अनुसूचित होण्यासाठी ते आपल्या समुदायाशी मिळालेले नसून असं चालणार नाही. शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या हा समाज अत्यंत मागास असतो, फार मागासले जाईल. इवन शिक्षण त्यांच्यामध्ये, शाळा हा प्रकारच नाही. नंतर आपण शिकूया, त्यांच्याकडे गोटूल विटूल अशा सगळ्या गोष्टी असतात, आदिवासी गृह वगैरे असतात. त्यांचं एज्युकेशन म्हणजे काय, शिकार करणं, मासेमारी करणं, फळे कंदमुळा गोळा करणं. बाहेरच्या लाईफशी त्यांचा संबंधच नसतो. इवन ते लक्झरियस लाईफ जगतच नाही, बघायला गेलं तर. दे आर नॉट बिईंग अ लक्झरियस लाईफ. ओके. आता याची जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ इंडियन ट्राईब्स. आता याची विभागणी बघूया आपण पहिले. डायरेक्ट फर्स्ट पॉईंटवरती या. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्राईब्स. फॉलोविंग आर द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्राईब्स कम्युनिटीज इन इंडिया. भारतीय समाजामध्ये काही मूलभूत वैशिष्ट्य आहेत, ती खालीलप्रमाणे आहेत. 1, फर्स्ट, जॉग्राफिकल आयसोलेशन्स, भौगोलिक अलिप्तता. They were usually well demarcated geographical territories. They live in a cluster called a padas. आदिवासी पाडे बोलतात ना त्याला. टेंबी पाडा, गव्हाण पाडा. There is आदिवासी types.
आपल्या इथे पण बघा काही डोंबिवली विंबोली साईडला जर तुम्ही गेलात ना, भांडूप साईडला पण गेलात ना, तरी पण पाडा, आगरी पाडा म्हणजे आगरी लोकांची वसाहत, आगरी समाज. बट दे हॅव नॉट ट्राईब्स, पण ते पूर्वी पडलेली नावं आहेत बरं ना. विच इज अ जनरली लोकेटेड रिमोट फॉरेस्ट इज अ हिली areas today. However, many tribals people have migrated to rural village and the cities, and the course of time they are mixed with the non-tribal populations. आज आपण बघतो की आदिम समाजात जो आहे ते भौगोलिक प्रदेशामध्ये राहत असताना सरळ सरळ दूरवरच्या जंगलाळ प्रदेशामध्ये राहतात, डोंगराळ भागात राहतात बरं ना, पाड्यांमध्ये राहतात. आज मात्र अनेक जमाती आदिम लोकांनी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये स्थलांतर केलेलं आहे. हे लोक मिळून आता बिगर आणि आदिवासी लोकांशी मिळून मिसळून राहतात. आता बघतोय आपण की आदिवासी लोक आणि खाण्यापिण्यासाठी आणि त्या लोकांना आता थोडंसं शहराचं आकर्षण लागलेलंच आहे. त्यामुळे आता ते हळूहळू मिक्सअप व्हायला लागलेले आहेत बघायला गेलं तर. जॉग्राफिकल आयसोलेशन्स, भौगोलिक अलिप्तता ज्याला म्हटलं जातं. इकॉनॉमिकल लाईफ, दे आर एंगेज अ व्हेरियड ऑक्युपेशन सच एज अ हंटिंग, फिशिंग and food gathering of the forest produce, basket making, weavings, ironsmith, etc. Besides, they also practice simple agriculture and the shifting cultivations. The economic activities are based on the rudimentary technology, usually resulting in low product. They have a low level is the literacy and the poor health. In addition, their economical and infrastructural and the marketing facilities are poor. Some tribes still depends on the barter system. These are among the few causes that leave their economically backward. At bare subsistence levels, still leading a hand to month existence. बघा, इकॉनॉमिकल लाईफ, एक आर्थिक जीवन. हे लोक अन्न बरं ना, अन्न संकलन करण्यासाठी शिकार, मासेमारी, टोपल्या तयार करणे, विणकाम करणे, खाणकाम करणे, शेती करणे, स्थलांतरित शेती करते, यासारख्या गोष्टींना मान्यता देतात. यासारख्या गोष्टींना मान्यता देतात. त्याच्यानंतर स्वतःची अशी त्यांची, त्यामुळे शेतीचं उत्पादन कमी असतं. आदिम लोक प्रामुख्याने वस्तुमय पद्धतीचा, विनिमय पद्धतीचा वापर करतात. मी तुला कपडे देतो, तू मला धान्य दे. एकमेकांना देवाणघेवाण अशी चालते, बरोबर आहे. या समाजामध्ये पायाभूत सोयी सुविधांची कमतरता असते. विपणन सोयी देखील नसतात. या समाजात साक्षरतेचं प्रमाण कमी असतं. आदिम लोकांमध्ये अनारोग्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात. आर्थिकदृष्ट्या पैशाने मागासलेले असतात, बरोबर आहे. देन पुढचा टॉपिक आहे सेन्स ऑफ आयडेंटिटी. ट्रायबल फॉक नॅचरल टू सेन्स ऑफ exclusive identity which is a strongly binds them together as a community. This sense of the identity of characterized by an awareness of the traditional boundaries. The very existence of the tribe depends upon their sense of identity. Each tribe has a common name, for example Wali, Irula, Goon, Naga, Kashi, which adds to their sense as a coincidence of the silent. बघा, अस्मितेची जाणीव म्हणायला गेलं तर आदिम लोक स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपतात. प्रत्येकाची नावं आहेत. खासी, गारो, जैता, नागा, संथाळ, ही नावं आहेत त्यांची. प्रत्येक त्यांच्या भौगोलिक सीमा वेगवेगळ्या असतात. जसं म्हणतात ना, कुत्रे बघितले, कुत्रे त्यांची हद्द असते. त्या हद्दीच्या त्या साईडला गेलात ना तर दुसरे कुत्रे त्यांच्यावरती मारामाऱ्या करतात, त्यांच्यावर अतिक्रमण करतात, अशा गोष्टी होतात. त्यामुळे तसे जे आदिवासी लोक आहेत त्यांचे स्वतंत्र असा समाज असतो. ते एकमेकांमध्ये पडत नाहीत, परंतु तरीसुद्धा त्यांच्या विभागात आलं आणि त्यांच्यावरती हस्तक्षेप केला तर मात्र ते ऐकत नाहीत, ते गप्प बसत नाहीत. परिणामी एखाद्याला मारणं सुद्धा साध्य असतं, समजलं. मग कानून मिळून या गोष्टी ते मानतच नाहीत. एवढे भयानक स्वरूप असतं त्यांचं, कधी कधी उग्र स्वरूप असतं. त्यामुळे या लोकांचं अस्तित्व जे आहे ना ते टिकून राहिलेलं आहे. आपल्यासारखे ते राहिलेले नाही आहेत. डिस्कनेक्ट कल्चर्स अँड द लँग्वेज.
Endogamous group, tribal people generally do not marry outside their tribes marriage. बघा हे जे लोक आहेत ना, हे बघायला गेलं ना तर आपल्या समाजातील लोकांशीच विवाहबद्ध होतात. जमातीबाहेर विवाह करत नाहीत, त्यांच्यातल्या त्यांच्यातच. समजलं? फक्त कुल जे असतं कुल ते वेगवेगळं लागतं. त्याला पंजाबी भाषेमध्ये पिंड बोलतात, आपल्यामध्ये कुल बोलतात. Do not marry outside their tribes marriage. Within the tribes is a usual norms marriage. Among tribes the best of the rural tribal endogamy. It is viewed as a contract and usually there are no taboos and a divorce, remarriage. Recently, the increase mobility among the tribes has a change is a condition center now. Inter-tribals marriage are not common. बघा ही जी लोक असतात ना यांच्यामध्ये जमाती अंतर्गत विवाह असतात. काय असतात? जमाती अंतर्गत थोडक्यात विवाह असतात, म्हणजे त्यांच्यातल्या त्यांच्यात विवाह करतात ते. आणि दुसरी गोष्ट अशी की बाहेरच्या समाजातील कोणाशी विवाह करत नाही. विवाह एक त्यांच्यामध्ये करार मानला गेलेला आहे. घटस्फोट किंवा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात नाही. आता मात्र गतिशीलतेमुळे या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. गतिशीलतेमध्ये वाढ झाली, त्यामुळे जमाती बाह्य विवाह देखील होतात. जमाती बाह्य देखील विवाह इथे होतात. Distinct cultures and language, they have an independence and traditional with the respect of the social customs, folklore, ecology and a belief system. Each tribe has its own dialect. However, they may also use to a regional language for communication with the people outside the tribes. बघा आदिम समाजाच्या सामाजिक रूढी, लोकसाहित्य, परिस्थितीकीय शास्त्र, श्रद्धा याबाबत एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. प्रत्येक आदिवासी जमातीची बोलीभाषा भिन्न आहे. तथापि जमाती व्यतिरिक्त इतरांशी संवाद साधण्यासाठी ते प्रादेशिक भाषेचा सुद्धा वापर करतात. प्रादेशिक भाषेचा काय करतात? वापर करतात. बरोबर आहे. त्यानंतर सिंपल सोसायटी. Tribes communications to consider as a simple societies because their social relationships are the primary best is family kinship ties. Besides, they do not have their rich social stratifications. They have their own faith system based on the natural phenomenon and beliefs. Enables a force best its they have traditional pantheon is a various god and goddess. Traditionally, they have had a marginal degrees of contact with the other cultures and people. बघा एक साधा समाज. अधीन जमातीचे सामाजिक संबंध प्राथमिकपणे कौटुंबिक नातेवाईक संबंधावर आधारित आहेत. त्यांचं स्वरूप हे साधं असतं. याखेरीज अधीन समाजामध्ये सामाजिक स्तरीकरण देखील आढळत नाही. त्यांच्या श्रद्धा, निसर्ग, दृष्ट शक्तींवर आधारित असतात. त्यांच्या देवदेवता यांचा पारंपरिक समाजावरती, पारंपरिक घटकावरती त्यांचा विश्वास असतो. समजलं? फार पूर्वीपासून यांचा संस्कृती आणि लोकांशी फारसा संपर्क आलेला नसतो. ते आपल्या लाईफमध्ये असतात ना, ते एकदम सरळ पद्धतीने जगत असतात. सिंपल रिलिजन्स. Their forms of the religions are known as animisms, that worships the soul, or the essentials. Animisms worships and any non-living bodies like a stone and a wood. बघा. Totemisms, that is worship tree or any animal founding essentials. And the naturisms, that is worship elements of the nature like a river, streams, sun, moon, forest, etc. The manisms, a worshipping force which is believed to move swiftly across the world and enter the object people, giving up them the power that is previously lacked. A scarecrows are the integral a part of the tribe society. They also have a belief the black and white magic. Essentials worships a benevolent and a malevolent spirits. बघा ही जी लोक असतात ना, जीवात्मवाद, चैतन्यवाद,
म्हणजे काय माहिती काय, पूर्वजांच्या आत्म्यांचं पूजन करतात. चेतनावाद म्हणजे दगड, लाकूड यासारख्या कुठल्याही निर्जीव वस्तूवरती श्रद्धा असतं. आपण सुद्धा चेतनावादातच आहेत ना, मूर्त्यांची पूजा करतो म्हणजे दगडांची पूजा करतो. म्हणजे आपल्यामध्ये असलेला चेतनावादाचा आहे. कुलप्रतिकात्वाद वाद, पूर्वज म्हणून वृक्ष हा आपला पूर्वज आहे. पिंपळाला महापुरुष म्हटलं जातं, वडाच्या झाडाला महापुरुष असं म्हटलं जातं, त्याची पूजा अर्चा केली जाते. कुलप्रतिकात्वाद, पूर्वज म्हणजे वृक्ष किंवा प्राण्यांची श्रद्धा. आता आम्ही वाघाची पूजा करतो. आमचा दैव वाघेश्वर, ग्रामदैवत पट्टेरी वाघ आहेत ना, त्यांची आम्ही पूजा करतो. पण आमच्या देवळात समाध्या पण आहेत वाघांच्या, दोन चित्ते जे आहेत त्याचं एक पट्टेरी वाघाची समाधी आहे आमच्या देवळात आहे. असं म्हटलं जातं वर्षातून 2दा तरी वाघ तिथे येतो त्या गुहेत. आमचं देऊळ असं गुहेमध्ये म्हणजे गावी आमचं देऊळ आहे ना, ते वाघाची गुहा आहे. गुहेमध्ये मंदिर आहे. मंदिर असं बाहेरून आहे पण वाघाची गुहा आहे, ज्याला ढोल बोलतात. तर आम्ही सुद्धा त्याची पूजा करतो, प्राण्यांची पूजा करतो. बरं ना, काही जण काय करतात, निसर्गवाद, काही नद्यांची पूजा करतात, त्यांच्या आजूबाजूला असलेली जी नदी आहे, काही झऱ्यांची पूजा करतात, सूर्याची, चंद्राची, जंगलांची, निसर्गशक्तीचं पूजन करतात. मानववाद, एक वेगवान शक्ती आत्ताची जी चालू आहे आपली, आपण मानववादावरती. अशा प्रकारे जगभर या शक्ती आहेत. सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये प्रवेश करू शकत नाही अशा शक्तींना ते मानतात. बरं ना, त्याशिवाय काळी आणि पांढरी जादू, पूर्वजांचे पूजन, हितकारक आणि अपायकारक शक्ती या गोष्टीवर त्यांचा फार मोठा विश्वास असतो. फार मोठा विश्वास असतो. ओके, सो नेक्स्ट चित्रामध्ये बघा खाली दिलेलं आहे पुस्तकामध्ये, कसाटवाडी गावामध्ये जव्हार तालुका, ठाणे, पालघर जिल्हा, जव्हार तालुका. कधी गेला तर जा, जव्हार छान छान फिरण्यासारखं ठिकाण आहे जव्हार. 2-3 किल्ले पण आहेत. कासटवाडी गाव, तिथे सूर्यदेवाची पूजा होती, सूर्यदेवाचं मंदिर आहे. त्याच्या बाजूला दिलंय शेंडोबाचे वन, मुरबाडमध्येच, ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड. इथे देवराई आहे, म्हणजे देवाचं राखीव वन आहे. तिथे कोणी घरं बांधत नाही, शेती करत नाही, तिथली झाडं तोडत नाहीत. पूजा अर्चा करताना तिथे एक मंदिर बांधलेलं, त्या मंदिराची पूजा करतात. त्यानंतर आमचंच बघा वाघोबा मंदिर, कसाटवाडी गाव, तिथे जा, जव्हार तालुक्यामधलं मगाशी गाव आहे ना, तिथेच जव्हार तालुक्यातलं, जिल्हा पालघर. म्हणजे वाघाची पूजा करतात. आणि त्या ठिकाणी ते पांडवकालीन त्यांनी हे ठेवलंय, तिथे शिल्प ठेवलेली आहेत वाघाची, त्याची पूजा करतात, त्या मूर्त्यांची पूजा करतात. म्हणजे माणसाच्या मनामध्ये किती श्रद्धा आहेत बघा, किती अंधश्रद्धा आहेत. या श्रद्धेच्या जीवावर माणूस जगत आलेला आहे तिथला, बघायला गेलं तर. समजलं? बघायला गेलं तर देन ट्रायबल पंचायत फॅमिली किनशिप्स टाईज, ऑथॉरिटी ऑफ द ट्रायबल chiefs इज अ council to elders and the governing body up to each tribes. Today, however, this autonomy of this traditional authority reverse tribal chiefs is weakened. Clan organizations. बघा, आज जर बघायला गेलं तर सामाजिक संबंधाची कोणती श्रेणीबद्ध यांच्यामध्ये रचना नसते. त्यामुळे अधीम समाज जो आहे याच्यामध्ये लिंग किंवा जातीभेद याच्यामध्ये विषमता आढळून येत नाही. एकत्र राहतात ना, जातीपातीची वेगवेगळी घरं तिथे नसतातच, एकत्रितपणे राहतात तेवढंच. त्याच्यानंतर अधीम समाजामध्ये जाती व्यवस्था किंवा लिंग विषमता आधारित येत नाही. तथापि काही जमातीमध्ये जमात प्रमुखाला वरचे सामाजिक स्थान असते किंवा त्याला अधिक अधिकार सुद्धा असतात. अधिकार सुद्धा असतात. त्यानंतर जे स्वतः पंचायत, जमात पंचायत, कुल संघटन बघा, क्लॅन ऑर्गनायझेशन्स क्लीन्स आर द इंटिग्रल पार्ट ऑफ द ट्रायबल्स कम्युनिटी. दे आर रिफर्स टू अ नंबर ऑफ फॅमिलीज हु आर रिलेटेड इन द blood and who trace the descent from the real imagined person. Object of being most tribes Indian are divided into the exogamies, clans and the linges. Clans are the
अ बेसिस ऑफ स्ट्रॉंग किनशिप्स ऑफ द बॉन्ड. बघा, कुल हा आदिम समाजाचाच एक घटक असतो. जसं आपल्या मगाशी मी तुम्हाला कुल या शब्दाचा उल्लेख केला होता. बरं ना, आपलं कुल कोणतं हे विचारलं जातं, आपलं जात कोणती, आपली पडजात कोणती, आपलं गोत्र कोणतं हे विचारलं जातं, विवाहाच्या वेळेस विचारलं जातं. कुल म्हणजे काय? रक्ताच्या नात्यांची, रक्त आपलं ब्लड रिलेशन्स म्हणतात त्याला, रक्ताच्या नात्यांशी जोडली गेलेले संबंध, त्यांचं कुल एकच असतं. वंशाची सुरुवात वास्तविक काल्पनिक व्यक्तीपासून, वस्तूपासून झालेली असते. कुठल्या वंशाच्या आहेत. भारतातील बहुतांश जमाती बहुविवाही आणि कुल वंश परंपरामध्ये विभागले गेले आहेत. कुल संबंध आणि संघटन यांच्यामध्ये दृढ असे नाते संबंध आहेत. शेवटचा पॉइंट 10वा. egalitarian values. The tribes of social organizations bases egalitarian value. There is a hierarchy defining a social relationship. Thus, there are no institutionalized inequalities like a caste systems, gender-based inequalities. However, some tribes of the chief may enjoy a higher social status, having a more authority. बघा, समाजवादी मूल्य म्हटलं जातं याला, की अधीम जमातीची सामाजिक संरचना समतावादी तत्वावर अवलंबून असते. सामाजिक संबंधाची कोणतीही श्रेणीबद्ध रचना नसते. त्यामुळे अधीम समाजामध्ये जाती व्यवस्था किंवा लिंग आधारित विषमता आढळून येत नाही. तथापि काही जमातीमध्ये जात प्रमुखाला वरच्यावर सामाजिक स्थान असतं किंवा अधिक अधिकार सुद्धा नसतात. समजलं? त्याचं खालचे जे दिलेलं आहे ना आपल्याला ब्ल्यू, म्हणजे ते आपल्याला फक्त समजून घेण्यासाठी आहे, म्हणून ते बघा वाचून दाखवतो मी तुम्हाला. अधीम समुदाय आणि पवित्र वने आणि देवराई याच्याबद्दलची माहिती सांगितली आहे. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं चित्र वाचा, त्याच्याबद्दलची माहिती सांगितली. बघा, वने आणि देवराई म्हणजे काय? तो अशा प्रकारचा एक अधीम समुदायाचा जो भाग असतो जिथे शक्यतो त्या निसर्गावरती पूजा, त्या निसर्गाची पूजा अर्चा केली जाते, त्या वनाचं संरक्षण केलं जातं, तिथल्या प्राण्यांचं संरक्षण केलं जातं. समजलं? आणि त्याच्यामुळे काय झालं, एकत्रितपणे अशी नाती संबंध निर्माण होतात. शेती वगैरे केली जाते असं काही नाही, पण तिथली जी जमीन आहे किंवा तिथले जे वृक्ष आहेत त्यांची पूजा अर्चा केली जाते. त्यांना फार महत्त्वाचं स्थान त्यांच्या आयुष्यात असतं. त्यामुळे तिथल्या वनांशी संबंधित तिथले प्रदेश सुरक्षित ठेवलं तर, वनराई म्हणजे काही छोटासा प्रदेश नसतो, फार मोठा प्रदेश असतो. ती वनं सुरक्षित ठेवली जातात, तिथल्या वनांचं पावित्र्य राखलं जातं, तिथल्या प्राण्यांचं पावित्र्य राखलं जातं, तिथल्या प्राण्यांना मान सन्मान केला जातो, त्यांची पूजा अर्चा केली जाते. त्याच्यानंतर सूर्याची उपासना करण्यासाठी एक मंदिर मग मी तुम्हाला दाखवलं, जव्हार तिथलं. अधीम लोक सूर्याला ऊर्जेचा अधीम एकमेव स्रोत मानतात. सूर्यापासून ऊर्जा निर्माण होते. आज सूर्यामुळे सजीव सृष्टी आहे, बरोबर आहे. आज सूर्यामुळे सजीव सृष्टी आहे. सूर्यप्रकाशामुळे झाडे वाढतात, दररोज चाना मिळतो. पशु सुदृढ असेल तर पीक सुदृढ येईल, लोकही सुदृढ राहतील. म्हणून सूर्य, पावीस आणि पृथ्वी याची पूजा अर्चा केली जाते. बरं ना. व्याघ्र देवता म्हणजे काय? महाराष्ट्रातील पवित्र वनांमध्ये व्याघ्र देवता ही प्रमुख देवता मानली जाते. वाघ हा वनांचा संरक्षण मानला जातो. त्यामुळे वाघाच्या प्रचंड ताकदीचं प्रदर्शन करणाऱ्या अनेक, लढणारा वाघ, पावसाची निर्मिती करणारा वाघ, लहान मुलांना वाचवणारा वाघ, जखमा बरा करण्याची शक्ती असलेला वाघ असं वर्णन केलं जातं. व्याघ्र देवता सर्वोच्च देवता आहे. महाराष्ट्रातील अधीम जमातीची वारली, मल्हार, कोळी यांची याच्यावरती बरीच श्रद्धा आहे. म्हणून सुगीच्या दिवसामध्ये अधिक लोक काय करतात? बरंचसं धान्य व्याघ्र देवतेला समर्पित करतात. समजलं? कंबाडमध्ये ते कंबाड, वारली जमात आहे ना, वारली जमात, त्यामध्ये पावसाला प्रसन्न करण्यासाठी पावसाच्या आधी एक प्रकारचं नृत्य केलं जातं. पालघर भागामध्ये जी वारली जमात आहे ना, ही या प्रकारचं नृत्य करतात. पालघरमध्ये आहेत ना, पालघर, डहाणू या ठिकाणी बऱ्याचशा आदिवासी जमाती आहेत. आता काय ते शहराशी कनेक्टेड व्हायला लागले. तुमच्या इथे आपल्या इथे दादरला जो भाजीपाला वगैरे येतो ना, डहाणूमधून येतात, पालघरवरून लोक आणतात. त्यांच्या शेतामध्ये पिकणारी भाजी ते आधी ते आणून मी शक्यतो भैया लोकांकडनं न घेता त्यांच्याकडनंच भाजी घेतो, गावची असते ना त्याच्यामुळे. या जमातीतील कंबाळ नृत्य, कंसारी देवी ही एक दंतकथा सांगितली जाते. अन्नधान्याची नासाडी करतात म्हणून धान्य देवतेला त्यांच्यावर कोपली होती असं म्हटलं जातं त्यावेळेस. आणि त्यामुळे ही रागावलेली देवता दिसते. आणि असं कोणाची तरी नजरेस पडे ना, स्थानिक लोकांची नरानदेव वर्षा देवतेला साकडं घातलं, वर्षा नृत्य केलं, दगडाच्या पटीत दडून बसलेल्या धान्य देवतेला वर्षा देवतेने शोधून काढलं
आणि ही देवता धर्तीवर अवतरली म्हणून तिची पूजा अर्चा करतात, तिची पुनर्निर्मिती करू लागले. आणि अशा प्रकारे आदिम लोकांच्या पोटांची खळगी करण्यासाठी कसारी देवीची पूजा करू लागले. कसारी देवी म्हणजे धान्य देणारी देवता, अन्नधान्य देणारी देवता असं म्हटलं जातं. वारली जमातीमध्ये केवळ पुरुषच वर्षा ऋतूच्या प्रारंभी नृत्य करतात, फक्त पुरुष करतात हे नृत्य. समजलं. आता आदिवासी शोषणाची कारणं कोणती ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, आज इथेच थांबूया आपण. थँक्यू. अनिकेत तुझी फी राहिली, अनिकेत तुझी फी भरायला सांग. बाकीच्यांनी पुढच्या महिन्यामध्ये फी भरायची आहे. 2,000 सगळ्यांनी भरलेली आहे, तर बाकीच्यांनी सगळ्यांनी पुढच्या महिन्यात फी भरायची आहे. ओके. दिया, प्रथम, गोरख, अनिकेत तू मात्र या महिन्यात फी भरायची आहे, नाहीतर मी तुला ग्रुपमधून लिव्ह करणार. ठीक आहे. थँक्यू. 15 तारखेपर्यंत अनिकेत फी भर.